साथ आहे. हा. 15 दिवसापासून त्याला वाईट स्वप्न पडायचं. हा. या त्रासासाठी त्याने शिबिर मध्ये भाग घेतला हा. आणि शिबिराच्या पहिल्या दिवशी या वडिलांना प्रभू येशूचा स्पर्श झाला. हा. तसंच या वडिलांची दुसरी साथ आहे. हा. 25 वर्षापासून त्याचे कंबर दुखायचं. हा. या त्रासासाठी त्याने शिबिर मध्ये भाग घेतला हा. आणि शिबिराच्या तिसऱ्या दिवशी या वडिलांना प्रभू येशूचा स्पर्श झाला. हा. आता वडील पूर्णपणे बरा आहे. Praise the Lord. कधीपासून वाईट स्वप्न पडायची तुम्हाला? 15 दिवस झाले. 15 दिवसापासून वाईट स्वप्न पडायची. हा, वाईट. शिबिरामध्ये तुम्ही आला त्याच दिवशी तुम्ही भाग घेतला आणि पहिल्याच दिवसापासून वाईट स्वप्न निघून गेली पूर्ण. आणि 25 वर्ष झाली कंबर दुखायची. कंबर दुखायची आणि जेव्हा बसलं पालघरवरून खुर्ची आणि झोटी लागते. हे काय म्हणतात नाही काय, जेवाय बसल्यावर एक तर पाय सरळ करायचे, नाही तर झोळीत बसून जेवायचं, नाही तर खुर्चीत बसून जेवायचं. 25 वर्ष झाली या त्रासाला. मग या त्रासासाठी डॉक्टरांकडे गेला की नाही? फार एवढी नाही. डॉक्टरांकडे गेला, हो. इलाज केले, इलाज केले. पण फरक काही नव्हता. भक्तांकडे पण गेला, गोळी औषध खाली, भक्तांकडून काही मूल वगैरे खाल्लं की नाही? ते पण दिले ते पण नाही, ते पण नाही. तरी फरक पडला नाही. आणि तुम्ही आता त्या शिबिरात भाग घेतला हो. आणि शिबिरच्या लास्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत भाग घेतला, बरोबर? बरोबर. आणि शेवटच्या प्रार्थनेत देवाचं सामर्थ्य तुमच्या कमरेत उतरलं आणि एका सरात कमरदुखी निघून गेली. नक्की बघा, तेच सांगतात 25 वर्ष कंबरदुखीचा त्रास होता आणि 25 वर्षाच्या कंबरदुखीच्या त्रासासाठी त्यांनी शिबिरात भाग घेतला. गुरुवारी शेवटल्या प्रार्थनेत पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत त्यांनी भाग घेतला आणि जसं देवाचं सामर्थ्य उतरलं तसे किती वेळा खाली पडले, पण त्या खाली पडण्यात देव यांना वश करत होता. अशासाठी यांनी बरं व्हावं. लगेच तर साक्ष दिले नाही, पण घरी जाऊन 4 दिवस एक केलं आणि आज साक्ष देतात की 25 वर्षाची बिमारी शिबिरच्या द्वारे निघून गेली. खरं बोलता, हो, बरोबर. अश्रू पडतात, लढतात, कारण ज्याने संत भोगलेला आहे ना त्यालाच संत कळतं. ज्याची संत जलते ना त्यालाच संत कळतं. यांची जलले दुखामध्ये आणि यांना कळलंय की माझी कशी कंबर दुखत होती. आता बसून पहा तुम्ही, आता बसा. दुखते का? दुखते नक्की. नक्की. जेवायला झोली लागते, जेवायला खुर्ची लागते, आता कायच नाही. आता व्यवस्थित जेवता. हो. घरवाली आहे तुमची? हो, आहे. हे खरे बोलतात. घरवाली कुठे आहे? खरे बोलतात. जेवताना खुर्ची घेऊन जेवायची. नक्की खरं. आता शिबिर पासून खाली बसून जेवले, फसवत नाही ना? तिकडे फिरव. फसवत नाही ना? फसवत नाही ना? येऊ नाही. खरं बोलतेस तू? माफ कर. नक्की फिरव. नक्की बोलतेस? फसवत नाही. अगोदर कसे जेवायचं? खुर्ची जेवायची, बरोबर? आणि आता शिबिर पासून पालगड घालून जेवतात. इकडे फिरव. नक्की आता खुश आहात? खूप झालं. मग लढता कशाला? त्याचे आठवण. आठवण आली की मी असं दुःख भोगलं, हा. असा त्रास भोगला, पण शिबिरात आलो, शिबिरात आलो, आणि बरा झाला. बरा झाला. खुश आहात? खूप झालं. प्रेम देव. आणि तुम्हाला महान आशीर्वाद आहे. आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वादित करो. जीसस.